मुंबईमध्ये 31 जानेवारीला होणारा मराठा मोर्चाबाबत आता अनिश्चितता निर्माण झाली आहे। महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या मोर्चाला स्थगिती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईमध्ये आज मराठा क्रांती मोर्चाबद्दल एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि यामध्ये मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील पदाधिकारी हजर होते। या बैठकीमध्ये निवडणूक आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मोर्चावर परिणाम होईल असं मत अनेकांनी व्यक्त केलं आणि त्यामुळेच आता पुढच्या रविवारी मुंबईमध्ये राज्यभरातल्या आयोजकांची एक बैठक होणार आहे। या बैठकीत मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा मोर्चाबद्दलचा अंतिम निर्णय होईल। आणि याचबद्दल आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे न्यूज एडिटर चंद्रकांत पाटील आता आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत सर, आपण बघितलं मराठा मोर्चाबद्दल खरं तर मुंबईमध्ये आज एक महत्त्वाची बैठक पार पडली, नेमकं बैठकीमध्ये काय घडलं? दर्शना, मराठा क्रांती मोर्चाचा आता मुंबईचा जो मोर्चा जो होता हा शेवटचा हत्यार म्हणून मराठा संघटनांनी ठरवलं होतं। याची गेल्या 5 तारखेला औरंगाबादमध्ये राज्यव्यापी एक कार्यालय स्थापन करण्यात आलं। त्या कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि अचानकपणे तिथं हा निर्णय घेण्यात आला की 31 तारखेला मुंबईमध्ये मोर्चा काढायचा। आता त्या संदर्भात जी तयारीची ज्या बैठका ठिकठिकाणी सुरू झाल्या त्यातली आज मुंबईत बैठक होती। मुळात औरंगाबादमध्ये ही घोषणा झाल्यानंतर मुंबई किंवा राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये अशा बैठका आधी व्हायला हव्या होत्या, पण त्या बैठका झाल्या नव्हत्या। त्याची सुरुवात आता मुंबईतून झाली होती। या बैठकीत आता असा निर्णय घेण्यात आलेला आहे, कारण होऊ घातलेल्या ज्या आगामी जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा मोर्चा कितपत यशस्वी होईल अशी मराठा संघटनांना थोडीशी भीती आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये महानगरपालिकेची निवडणूक असताना त्याला मिळणाऱ्या सर्व ज्या परवानग्या ज्या आहेत हे सुद्धा खूप अडचणीचं ठरणार आहे। अशा पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढायचा की नाही याबद्दल आयोजक आणि जे वेगवेगळ्या संस्थांचे जे पदाधिकारी आहेत यांच्यामध्ये थोडं संभ्रमाचं वातावरण होतं। त्यामुळं येत्या रविवारी पुन्हा मुंबईमध्ये राज्यव्यापी बैठक होणार आहे। या बैठकीत जो निर्णय होईल त्यानंतरच मग पुढचं या मोर्चाचं भवितव्य ठरण्याची शक्यता आहे। अगदी खरं चंद्रकांत सर, जसं तुम्ही म्हणताय की मुंबईमध्ये होणारा हा मोर्चा खरं तर हा शेवटचा मुकमोर्चा होता आणि महत्त्वाचं म्हणजे हा शेवटचा मोर्चा असल्यामुळे सगळ्या जगाचं लक्ष खरं तर मुंबईमध्ये होणाऱ्या या मोर्चाकडे लागलंय। पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा या संदर्भातली एक बैठक होणार आहे, पण आता मुंबईमध्ये होणाऱ्या या मराठा मोर्चाचं नेमकं पुढे काय होऊ शकतं? एक आहे याच्यामध्ये की मोर्चा जर का 31 तारखेला जर का झाला तर नेमकं आयोजकांच्या समोर पण असा एक प्रश्न आहे की निवेदन नेमकं कुणाला द्यायचं, कारण आचारसंहितेमध्ये राजकीय सगळ्या मंत्री आणि यांच्यावरती जी बंधनं जी येतात निवेदन स्वीकारण्यापासून घोषणा करण्यापर्यंतच्या त्या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन राज्यपालांना निवेदन द्यायचं की मुख्यमंत्र्यांचं याबद्दल पण संभ्रमावस्था आहे। पण एक शक्यता आहे की आचारसंहितेचं आणि मुंबईला ज्या परवानग्या आहेत, कारण मुंबईच्या ज्या भागामध्ये हा मोर्चा काढायचं निश्चित केलं जाते त्या परिसरामध्ये हायकोर्टाच्या डायरेक्शन्स आहेत। त्यामुळं मोर्चा काढण्यासाठी जी बंदी आहे त्यामुळे इथं मोर्चा काढणं शक्य आहे का नाही का याचीसुद्धा चाचपणी सुरू आहे। रविवारी होणाऱ्या बैठकीमध्ये याची सविस्तर चर्चा केली जाईल। ठाणे, रायगड, पुणे, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणचे सुद्धा कार्यकर्ते रविवारी इकडे येणार आहेत। इवन विदर्भ आणि मराठवाड्यातले सुद्धा पदाधिकारी इकडे येणार आहेत। त्याच्यानंतरच मग हा पुढचा निर्णय घेतला जाईल। अगदी खरे चंद्रकांत सर, एकंदरीत पुढच्या आठवड्यामध्ये होणाऱ्या बैठकीत आता नेमका काय निर्णय येतो हे बघणं खरं तर महत्त्वाचं ठरतंय। थँक्यू व्हेरी मच, तुम्ही हे सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल।